अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे जागतिक पातळीवर निर्माण झालेली अनिश्चितता आणि कमकुवत झालेला डॉलर यामुळे सोन्याच्या भावात तेजीची झळाळी आली आहे। 10 ग्रॅम सोने 1 लाख रुपयांच्या वर जाऊन पोहोचला आहे। यंदाच्या वर्षात सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅमला 20,000 रुपये म्हणजे 24% इतकी वाढ झाली आहे। चांदीचा भावही 98,000 रुपयांवरून प्रति किलोला गेला आहे। जागतिक बाजारात सोन्याचा भाव प्रति अंश $3,397 या उच्चांक पातळीवर पोहोचला आहे। रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँका व NBFCंनी गोल्ड लोन्स बद्दलही आपली धोरणं व ती देण्याची प्रक्रिया यांचा फेरआढावा घेण्याची सार्थ सूचना केली आहे। याच विषयाची सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांची हकालपट्टी करण्याचा इशारा दिला आहे। त्यामुळे डॉलरचे मूल्य 3 वर्षातील नीचांकी पातळीवर आले असून सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून लोक सोन्याकडे पाहत आहेत। शिवाय व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा हाही एक घटक कारणीभूत ठरलेला आहे। सोन्याच्या भावातील तेजीमुळे सोनं तारण ठेवून मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलली जात आहेत। बँका आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या म्हणजेच बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या देखील प्रचंड प्रमाणात गोल्ड लोन देत असून त्यामुळे त्यांच्या NPA म्हणजेच थकीत कर्जामध्ये वाढ झाली आहे। गोल्ड लोन्सवरील NPA मध्ये 28% वाढ झाली असून येणे कर्जात 27% वाढ झाली आहे। डिसेंबर 2023 मध्ये या कर्जाची थकबाकी 5,307 होती, ती आता 6,824 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली आहे। या गोल्ड लोन्सच्या थकबाकीमध्ये व्यापारी बँकांचा वाटा सिंहाचा आहे। त्यांची ही थकीत रक्कम 2,040 कोटी रुपये असून वित्तीय कंपन्यांची 4,784 कोटी रुपये इतकी थकबाकी आहे। भविष्यात असेच घडत राहिल्यास या बँका व कंपन्या संकटात येऊ शकतात। बँकांनी आणि NBFCंनी 11,11,000 कोटी रुपयांवर गोल्ड लोन्स दिलेली आहेत। हे प्रमाण मर्यादेबाहेर गेले असून त्याबाबत केंद्रीय अर्थ खात्याने देखील गंभीरपणे लक्ष घालण्याची गरज आहे। सोन्यावरील गहनवट कर्ज देताना अनेकदा त्यांचे चोख मूल्यांकन करावं लागतं। सोने तारण म्हणून ठेवणाऱ्या ग्राहकाला बाजूला ठेवून ते मूल्यांकन केले जाते। कधी कधी तिसऱ्याच कुठल्या तरी कंपनीकडून कर्जाचे मूल्यमापन केले जाते। गोल्ड लोनचा वापर कर्जदार कशा प्रकारे करत आहेत याची अनेकदा पाहणी केली जात नाही। कर्ज फेडण्यास ऋणको अयशस्वी ठरला तर ते सोने किंवा सुवर्णालंकार यांचा लिलाव केला जातो, परंतु तो देखील बऱ्याचदा पारदर्शकपणे केला जात नाही। या सर्व कर्ज व्यवहारात जी जोखीम असते त्याचे चिकित्सकपणे मूल्यांकन केले जात नाही अशा तक्रारी आहेत। म्हणूनच रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँका व NBFCंनी गोल्ड लोन्स बद्दलची आपली धोरणं व ती देण्याची प्रक्रिया यांचा फेरआढावा घेण्याची सार्थ सूचना केली आहे। याबाबत बाहेरील व्यक्तींची वा कंपन्यांची सल्ला सेवा घेण्यात येणार असेल तर त्यावर गोल्ड लोन देणाऱ्या बँकेने अथवा NBFCने नियंत्रण ठेवले पाहिजे अशी रिझर्व्ह बँकेने सूचना केली आहे। संबंधितांनी या सूचनेचे पालन केले पाहिजे। यापूर्वी अनेक ऋणको 9 ते 12% व्याज बँकांना देऊन गहाण ठेवलेले दागदागिने पुन्हा गहाण ठेवत असत। मूळ मुद्दलची रक्कम न देता येणे कर्जाच्या रकमेत त्यामुळे वाढ होत असे। या संदर्भात बँका व NBFCने आदेश दिले। परिणामी आता जर सोने फेरगहाण ठेवायचे असेल तर ऋणकोंना मुद्दलाची पूर्ण रक्कम आणि व्याज द्यावे लागते। त्यानंतरच कर्जाची मुदत वाढवण्याची विनंती करता येते। तसेच सोने चांदी किंवा एक्सचेंज क्रेडिट फंड या म्युच्युअल फंड्सच्या युनिट्सच्या आधारे कोणताही ऍडव्हान्स देण्यास रिझर्व्ह बँकेने मज्जाव केला आहे। सोन्याच्या किमतीच्या 45% जास्त कर्ज देऊ नका असेही बजावण्यात आले आहे। ऋणको जे सोनं घेऊन बँकांकडे येतात ते त्यांच्या मालकीचे आहे का हेही पाहणं आवश्यक असतं। सोने गहाण ठेवून कर्ज घेण्याची प्रवृत्ती का वाढली आहे याचं कारण म्हणजे ती सहजपणे मिळतात, फारशा कागदपत्रांची आवश्यकता नसते। शिवाय हल्ली अनेकदा शेअर बाजार कोसळत असून सोन्या चांदीचा बाजार मात्र तेजीत असतो। त्यामुळे याचा फायदा घेण्यासाठी सोने चांदी तारणावर कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढली असावी। मुळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती जानेवारी महिन्यातील अंदाजापेक्षा 30 आधारबिंदूंनी कमी केली आहे। 2025-26 या आर्थिक वर्षात आपला विकास 6.2% होईल असा होरा आहे।
ट्रम्प यांच्या व्यापारविषयक धोरणांमुळे जागतिक अर्थव्यवस्था विद्यमान वर्षात केवळ 2.8% दराने वाढण्याची शक्यता आहे। याआधी जानेवारीमध्ये 3.3% विकास दर असेल असे भाकीत करण्यात आले होते। एकूणच जगात नरमाई येणार आहे, त्यामुळे भारतातील रोजगारावर तसेच लोकांच्या मिळकतीवर विपरीत परिणाम होणार आहे अशी भीती आहे। म्हणूनच सुरक्षिततेचा उपाय म्हणून लोक सोन्यात अधिकाधिक पैसे गुंतवत आहेत। त्याचप्रमाणे आपल्या गरजा भागवण्यासाठी सोन्याच्या तारणावर कर्ज उचलत आहेत, परंतु त्यात असलेले धोकेही विचारात घेण्याची गरज आहे। या माहितीबद्दल तुमची मते आणि प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।